महिलांवर अत्याचार झाले, खून झाले असं वादग्रस्त वक्तव्य कंगना राणावतनी केलेलं आहे. नाही, वादग्रस्त महिलांकडून वादग्रस्तच वक्तव्य येणार. ज्यांचा नेचर, ज्यांचा स्वभाव, ज्यांची भाषा ही नेहमीच ज्यांचा अभ्यासच नाही, ज्यांची भाषा अशीच आहे की कधी महिलांचाही अपमान करतात महिला असून, आणि आता तर शेतकऱ्यांचा अपमान केले त्यांनी. त्यामुळे जे काही घटना घडली या देशामध्ये ते सर्वश्रुत असताना कंगना राणावत सारख्या त्याला ज्यांचं मला वाटतं की ज्यांची बुद्धीच काय म्हणतो त्याला, ज्यांची बुद्धीच भ्रष्ट आहे, ज्यांच्या बुद्धीमध्येच किडे साचले आहेत, तर असे किडे ज्या डोक्यामध्ये असतात ते वळवणारे किडे कधी ना कधीतरी बाहेर निघतात. तो प्रकार या ठिकाणी दिसतोय. अशी एक चर्चा आहे की कुठेतरी अनिल देशमुख यांना देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात त्यांच्या मतदारसंघात लढवलं जाईल, कितपत सत्य? ही चर्चा आहे, ही चर्चा आहे. अजून तरी ती चर्चा महाविकास आघाडीच्या पुढे नाही, आणि आम्ही काही त्या संदर्भात आमच्या पुढे चर्चा झालेली नाही. महाविकास आघाडीची चर्चा आता 27 लावण्यावरती. उद्या खासदारांचा आमच्या नांदेडच्या मृत्यू झालाय, त्यांच्या त्या आमचे खासदार गेले, ते फार खरं तर त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. एक अत्यंत वेदनादायक आहे. एक प्रामाणिक माणूस, पक्षाशी समर्पित माणूस, संकटाच्या काळामध्ये पक्षाला उभं करणारा व्यक्तीचा त्या ठिकाणी मृत्यू झालाय. मी उद्याला जातोच आहे तिकडे, परंतु तुम्ही जे म्हणताय की त्या 27ची बैठक जी होती आता पुढे गेलेली आहे, पुढच्या बैठकीमध्ये तारीख ठरेल, त्यावेळेस काही चर्चा त्यांच्याकडून येईल, तर मग आपण त्यावर बोलतो. ती जागा काँग्रेसची आहे, नागपूर दक्षिण पश्चिम, तुम्ही सोडायला तयार आहे का, हा पहिला प्रश्न आहे. नाही, आमच्या पक्षांतर्गतही बैठक झाली नाही किंवा या विषयावर चर्चाच झाली नाही. त्यामुळं ती चर्चा जर विषय आला महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये, राष्ट्रवादीने जागेवर काही सांगितलं, तर मग ती चर्चा होईल. अद्याप या विषयावर कुठली चर्चा नाही.